नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण हाऊ टू आयडेंटिफाय नाऊन फ्रॉम द सेंटेन्स, वाक्यातील नाम कसं ओळखावं. तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्यामध्ये जे नाऊन असतं किंवा नाम असतं याला कसं आयडेंटिफाय करायचं ते आज आपण बघणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, वाक्याचा कर्ता व कर्म नाम असते. तर लक्षात घ्यायचं आहे, वाक्याचा कर्ता आणि कर्म, ज्याच्यावर कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते ते नाम असतं दोन्ही पण. त्यानंतर शब्दयोगी अव्ययानंतर आलेला शब्द नाम असते. शब्दयोगी अव्ययानंतर आलेला शब्द जो असतो तो नाम असतो. त्यानंतर षष्टीनंतर येणारा शब्द नेहमी नाम असतो. षष्टीनंतर येणारा शब्द नेहमी नामच असतो. आणि ए अँड द या उपपदानंतर येणारा शब्दसुद्धा नामच असतो. ए अँड द या उपपदानंतर येणारा शब्दसुद्धा नामच असतो. आणि ॲपॉस्ट्रॉफी देऊन यस किंवा ऑफच्या मागे किंवा पुढे दोन्हीही नामच असतात. बघा, ॲपॉस्ट्रॉफी देऊन यस असतं किंवा ऑफच्या मागे पुढे दोन्हीही नामच असतात.